राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज गुहागर बीचला आलेलो आहे। आपण समोर बघतोय सुंदर असा गुहागर बीच आहे। आपण गुहागर बीचवर पोहोचलेलो आहे। हा तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात बघायला मिळणार आहे गुहागर बीच। समोर बघतोय आपण सुंदर असा शांत समुद्र। त्यानंतर आपण गाडी पार्क केलेली आहे। आपण आता बीच कडे जाणार आहोत। हा तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर इथे बघायला मिळणार आहे। सुंदर असा लांबपर्यंत पसरलेला निसर्गरम्य वातावरण, समुद्र किनारा आहे जो स्वच्छ पांढरी वाळू, खेळे पाणी व आजूबाजूला तुम्हाला नारळी सुपारीच्या बागा आणि शांत वातावरण बघायला मिळाले, जिथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात। आपण बघू शकतो समोर घोडेस्वारी देखील आहे। शांतता आणि सौंदर्य, कोकणातील कमी गर्दी आणि शांतता समुद्र किनारा आहे जो शांतता शोधण्यासाठी उत्तम आहे। निसर्गरम्य स्वच्छ पांढरी वाळू आणि समुद्राचे पाणी, नारळ आणि सुपारींच्या बागा वेललेल्या आपण बघू शकतो समोर। या बीच स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते। आपण समोर बघत आहोत बीचवर पोहोचलेलो आहे। सुंदर असा स्वच्छ पाणी। तुम्हाला या बीच कडे येण्यासाठी गुहागरला मुंबई पुण्यावरून माड चिपळूण मार्गे देखील तुम्ही येऊ शकता। अतिशय सुंदर असा निसर्ग रम्य वातावरण। आपण समुद्राच्या लाटा बघत आहोत समोर। सुंदर आणि शांत असा या बीचला मान्यता प्राप्त आहे। पर्यटकांची गर्दी देखील हळूहळू वाढत आहे। आपण बघू शकतो समोर अतिशय सुंदर असा हा नजारा आहे गुहागर बीचचा। खूप लांबपर्यंत लाभलेला समुद्र किनारा आहे गुहागरला। संपूर्ण असा हा गुहागर बीच बघत आहोत। शांत असा हा बीच आहे। तुम्ही चिपळूण रेल्वे स्टेशन पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। चिपळूणला उतरून देखील तुम्ही या बीचला येऊ शकता। इथून दापोली देखील जवळ आहे। सुंदर अशा लाटा आपण बघत आहोत। अतिशय सुंदर स्वच्छ आणि नितळ पाणी आपण बघत आहोत समुद्राचं। मोठमोठ्या लाटा देखील येत आहे। निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा नक्की गुहागर बीचला या। कोकणात आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माऊली टूर्स अँड ब्लॉग या YouTube चॅनलवर बघायला मिळणार आहे। धन्यवाद। तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। गणपती